आपण एकमेकांना हात दिला, एकमेकांना साथ दिली म्हणून जे पद्धतीचे आयोजन असणारी ही विद्युत प्रकाश झोतातील एक गरजेदार स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये संपन्न होऊ शकली. हे श्रेय तुम्हा सर्वांचं आहे. तुम्हा सर्वांचे या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक आभार. कबड्डी अभिमान माझा कबड्डी, मना मनात माझ्या, रगा रगात माझ्या, विश्वासाची एकच मुसंडी, माझा प्रिय हा कबड्डी कबड्डी कबड्डी, छत्रपती शिवाजी महाराज. संघाच्या माध्यमातून रोहित पाळावे जर्सी क्रमांक 2 या क्रीडांगणामध्ये सुपर हिट ठरला असेल कोण तर जर्सी क्रमांक 2 रोहित पाळावे. दमदार कामगिरी. कालचा सामना जयसन शिरगाव संघासोबत बरोबरी सुटलेला सामना गेम चेंज ठरलेला हा खेळाडू साईड आजमावण्याचा त्याने केले इथे प्रयत्न. इंटिमेट रिचा मॅटने माघारी परतलाय. सुरक्षित आपल्या क्रीडांगणात परतलाय. कोणताही मोठा प्रयत्न त्याने इथे केला नाही. सेफ इथे करायचे दिसतोय. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले पाटील जर्सी क्रमांक 18 या क्रीडांगणामध्ये हे तिसरं पर्व आणि सलग 2 वर्ष अंतिम विजेता ठरलेला हा दोस्ती क्रीडा मंडळ संघ सलग 3ऱ्या वर्षी फायनल खेळताना इथे पाहायला मिळतोय. आणि हे हॅट्रिक इथे साधण्याचा त्याचा इथे प्रयत्न असेल परंतु या विजयाच्या रथाला रोखण्यामध्ये धृत पापेश्वर संघ यशस्वी होईल का ते इथे पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याच्याने पाहिलं जातं तो हा खेळाडू महाराष्ट्र संघामधून बेस्ट ऑफ 12 मध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला होता. तसा हा वेग पाटील या क्रीडांगणामध्ये आहे. परंतु या या विद्युत पापेश्वर संघाचा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस पाडावे. तेजसला तेजस्वी खेळ करावा लागेल. कालच्या रजनीमध्ये तो उपस्थित नव्हता परंतु हा महत्वपूर्ण सामना आहे. मेगा फायनलचा सामना आहे. तेजस पाडावे एक व्हॅलिड करून माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळतो. एंट्री रेडच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. आणि याही मैदानाच्या आरमध्ये बंदार नाईकर याच्याही माध्यमातून दमदार खेळ संपूर्ण तालुक्याने पाहिलाय. खंडाळी ते झालेली स्पर्धा गेम चेंजर ठरला होता. महत्वपूर्ण भूमिका बजावताना तो पाहायला मिळाला होता. संधी मिळाल्यानंतर संधीचं सोडं कसं करायचं हे बरेबाती जाणणारा हा खेळाडू आहे. आणि यावेळी महामुकाबल्यामध्ये तो खेळतोय. डेडिकेटेड करण्याचा त्याचा इथे प्रयत्न. मिडल लाईन शॉट सुरक्षित क्रीडांगणामध्ये एक तिने पाहायला मिळाली. आणि यावी दुवल्ड आहे. रोहित पवार यावी चढाई खेळासाठी इथे दाखल होतोय. तो या कशा पद्धतीने इथे खेळेल. आणि परफेक्ट टायमिंग कव्हर सपोर्ट सुगंध पाटीलच्या हातातून शिकार निसरली होती परंतु परफेक्ट टायमिंगला कव्हर सपोर्ट कपिल आंबेडकर आणि त्याचा चैन अटॅक इथे पाहायला मिळाला. त्याच्यासोबत आपल्याला सौरभ वाडीकर पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर परफेक्ट रोशन अशी कामगिरी रायडर गारद होतोय. तो मंदार नाईकर सिंगल पॉइंट इथे मिळालाय. या विरुद्ध पापेश्वर संघाला जशास्त्र उत्तर इथे दिलं गेले. आव्हानाला प्रति आव्हान, चॅलेंजला प्रति चॅलेंज इथे दिलं जात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ दमदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या तेजस पाडावी चढाई जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने इथे खेळेल ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. यावेळी मंदार
यश स्टुडंटच्या दिशेने खेळण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न तेवढं सावधचं फुटवर्क राईट कॉर्नर रेड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं रिका मॅकडे दोन्ही माघारी पर्यंत इन्फिनिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यावेळी स्वप्नील आंबेडकर बेस्ट वाईड आहे आणि याच्याही माध्यमातून पॉईंट इथे पिकअप केले जातील का ते पाहणं गरजेचं आहे परंतु यावेळी खेळण्याचा प्रयत्न जय क्रमांक 22 आहे प्रतीक पाडावे यावेळी उजवा कोपरा इथे सपाटाला दिसेल रोशन दादा कोपऱ्यामध्ये कॉर्नरिंगला नाही कव्हरच्या साखळीमध्येही आपल्याला पाहायला मिळते दोन खेळाडू तेजस आणि त्याच्यासोबत आणि यावेळी काय घडलंय यस कॉर्नरचा हा खेळाडू प्रतीक पाडावे सेल पॉईंट लॉबीमध्ये दाखल मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट दोस्ती जर आपल्याला चालकडी सगळं त्या खात्यामध्ये जोडला जाणारा पॉईंट आहे रोहित आहे पहिला प्रयत्न दुसऱ्या प्रयत्नामध्ये टॅकल स्वप्नील आंबेडकर आणि त्याच्या जोडीला श्रीकांत पाटील यांचं कॉर्डिनेशन कॉर्नर कव्हर यांच्यामध्ये टायटल पाहायला मिळालाय लाजवाब अटॅक इथे पेश केला जातोय लाजवाब अटॅक पुन्हा एकदा स्वप्नील आंबेडकर दमदार कामगिरी दमदार सुरुवात आणि या विवेक पाटील युवा सिरीज क्रांती ज्योत पुणे येथे झालेली स्पर्धा सलग 2 वर्ष ज्याला जिल्ह्याच्या संघामध्ये खेळण्याची संधी दिली गेली तो हा राष्ट्रीय खेळाडू आणि या कॉर्नरचा खेळाडू वेशन मैदानाच्या बाहेर आहे सिंगल पॉईंट 2 किलोमीटर डावकडी संघाला सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा घेतला गेलेला निर्णय सुरुवातीपासून अग्रेसिव्ह खेळ आक्रमण आणि त्याचबरोबर परफेक्ट अटॅक इथे पाहायला मिळाला डिफेन्सचा स्वप्नील आंबेडकर मिडललाईनच्या जवळ झालेली चटापट आहे डिफेन्सचा सपोर्ट इथे मिळतोय रायडर गारद होतोय तेजस पाडावे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणि पॉईंट इथे मिळालाय दोस्ती जिल्हा मंडळ गावकडी संघाला काय डिफेन्स सजवलाय अप्रतिम अटॅक इथे पाहायला मिळतोय न सूरत देखता है न मूरत देखता है ये तो अपने टीम की जरूरत देखता है बाहर देश खेळ इथे पाहायला मिळाला दोस्ती जिल्हा मंडळ गावकडी संघाकडून टीमचा डिफेन्स वेग पाटील चढाई करताना जर्सी क्रमांक 18 ओहो डबल माइंडेड प्रतीक स्लाइड झाला होता तरी पण चौडा होल्ड करण्याचा प्रयत्न करताना तो पाहायला मिळाला परंतु यशस्वी रेड ठरली माघारी परतला वेग पाटील सक्सेसफुल रेड आणखी एक मोहरा काढत या विजय क्रमांक 5 चढाई करताना संकल्प पाडावे संकल्प यावी चढाई करण्यासाठी तो इथे दाखल झालाय ओहो स्वप्नील आंबेडकर होल्ड मॅजिक टॅकल आहे स्वप्नील आंबेडकरच्या माध्यमातून केला गेलेला हा तिसरा टॅकल इथे आपण पाहतोय लाजवाब अटॅक करताना स्वप्नील आंबेडकर एका बाजूला वेग पाटील चढाईच्या माध्यमातून पॉईंट पिकअप करताना तर दुसऱ्या बाजूला डिफेन्स मध्ये स्वप्नील आंबेडकर धमाका त्याला इथे घेतला गेला टाइम ऑफ चर्चा सागर यावी आपल्या खेळाडूंची चर्चा करेल दुसऱ्या बाजूला दीपक तोडणकर यांनी चर्चा करताना संघाचे माजी खेळाडू पुढे येणार आता त्याचबरोबर इथे चुकलाय प्रणील चुकला एका पॉईंटला मुकला एक पॉईंट इथे बारा दूध बापेश्वर संघाला वेग पाटील याला इथे टॅकल करणं गरजेचं एकमेव रायडर ज्याच्या माध्यमातून सलग असे पॉईंट पिकअप केले गेले राईट कॉर्नर रेल्वेत आहे राईट कॉर्नर पासून चढायला सुरुवात करते लेफ्ट लाईनचं रोशन आहे रोशनीची कामगिरी एक टॅकल त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय जर दुसऱ्या बाजूला प्रतीक आहे तो वेस्ट कॉर्नर अटॅकर आहे परंतु प्रतीकच्या माध्यमातून अटॅक होईल का तेही ते पाहणं गरजेचं परंतु तेवढाच चांगली उंची लावलेला खेळाडू तेवढाच चपळ असणारा खेळाडू वेग पाटील बॅटिंग करून माघारी परत नाही आपण पाहिलं आतापर्यंत 2 वेळा चढाईमध्ये अपयशी ठरलेला हा खेळाडू तुला तिसऱ्यांदा इथे प्रयत्न करतो आपल्याला पाहायला मिळेल 2-2-2 अशा पद्धतीने सजवलेलं फील्ड यश तोडणकर एका बाजूला कॉर्नर इनला मंदार नाही का दुसऱ्या बाजूला सुगल पाटील बेस्ट कॉर्नर अटॅकर कॉर्नर इनच्या दिशेने आपल्याला वेग पाटील मध्यभागी स्वप्नील आंबेडकर आणि त्याच्याबरोबर पाडेकर आणि यावेळी असं ठरलाय तो सुगल पाटील यशस्वी करतोय रोहित आणि म्हणून असं म्हटलं जातं जिंदगी में सफल होना है तो हर चुनौती का स्वीकार करो एक बार में नहीं मिलती कामयाबी तो कोशिश बार बार करो पहिले 2 वेळा अपयशी ठरला पण तिसऱ्या वेळी तो यशस्वी करतोय प्रयत्न करत राहतोय आयुष्य असू दे किंवा खेळ असू दे आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपण विजयी होत नाही जोपर्यंत आपण यश प्राप्त करत नाही तोपर्यंत प्रयत्नशील राहिलं पाहिजे जे प्रयत्न करतात ते आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि जे गप्प बसतात ते भजन करतात
या विकेट बॅटिंग करून माघारी परत नाही तो मतदार नाही कर एक मिनिट पाहायला मिळते काही बॉक्सर यांना मिळालेला घरातून पास आणि मॅच बघण्यासाठी ते गडीकावरती विराजमान होऊन सामन्याचा घेताना आनंद पाहायला मिळतोय आणि या विजयाचे क्रमांक 2 ट्राय करण्यासाठी तो विकेट दाखल होतोय 5-5 मैदानाच्या आतमध्ये सिंगल हँडेड उभा आहे तो वेद पाटील रोहित पाडावे रोहित कडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत रोहित तरी ते सुपर हिट ठरला तर पाटील संघ कमबॅक करता इथे दिसेल तर बंदार नाही कर स्पेशलिस्ट म्हणून त्याला इथे आजबावलं जात आहे की काय पहिल्या प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरलाय पहिल्या थर्ड रेड मध्ये त्याला टॅकल केलं गेलं रोशनीची कामगिरी त्याच्या जोडीला इथे आपल्याला सपोर्ट पाहायला मिळालाय तो कव्हर मध्ये खेळलेला सुबीत आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला चांगली कामगिरी करताना प्रतीक या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये झालेला हा टॅकल सुबीत आणि प्रतीक कमाल आहे यावेळी तेजस पाडावी चढाईचा तरफ तेजस पाहूया यानंतर कशा पद्धतीने इथे खेळेल त्याला इथे खेळ दाखवावा लागेल बहादार खेळ त्याला इथे करणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ती जादू होणं गरजेचं असेल यावेळी सौरभ वाडेकर याला इथे आजमावण्याचा घेतला गेला इथे दिलेला तो यावेळी कशा पद्धतीने इथे खेळतोय पाहूया थोडासा टाइमपास त्याने इथे केलाय चढाई पूर्ण करून तोही इथे माघारी परतलाय सुरक्षित क्रीडांगणामध्ये परततोय आणि या विचारे तिसऱ्या चढाईसाठी केला जाणारा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि रोहित गबिय यश सोडूनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावी कॉर्नरला सौरभ आहे यावी काय घडलंय काय येतो निर्णय रायडर बाद आहे आणि पुन्हा एकदा स्वप्नील आंबेडकरचा लाजबाब डिफेन्स पाहायला मिळालाय शानदार टॅकल त्याच्या माध्यमातून इथे पेश केला गेलाय जर्सी क्रमांक 12 यावी तेजस पाहूया कशा पद्धतीने खेळ ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे खेळ इथे होणं गरजेचं आहे तेजस्वी असा खेळ करावा लागेल त्या चिंबाला कुठेतरी एका ठिकाणी बसून ठेवा काय त्याचा अवघसा सुट्ट्याने अचानक जाऊन बॉम्ब वाजवता दुसऱ्याचा ठोको एक चुकता एक ठोको चुकला म्हणजे डिस्कॉल येऊचा आहे सर या विजयची क्रमांक 12 चढाई करताना 6-5 मैदानाच्या आतमध्ये नेट कॉर्नरला खेळण्याचा त्याचा इथे विचार ठीक आहे दुसऱ्या बाजूला रोशन आणि सौरभ वाडेकर खत लावतोय क्रीडांगण खतलावतोय दुसरा इथे पाहायला मिळतोय आणि याने रापीड खेळायचा प्रयत्न आणि कॉर्नरला मिडलच्या दिशेने काय टॅकल केलंय जर्सी क्रमांक 3 इथे पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून केला गेलेला टॅक रोशन लोडेची रोशनाची कामगिरी सौरभ वाडेकर मैदानाच्या बाहेर आणि पॉईंट बॉलचं सुद्धा बापेश्वर बिंदोरे काय अटॅक केला काय परफेक्ट काढीला कव्हर सपोर्ट तिथे द्यालाय अक्षरशः क्रीडांगणामध्ये रॅपिड चालू दे पुन्हा इथे उधळला गेला होता पण या दुबळ्याचा सेवा केला रोशन लोडेने अप्रतिम अटॅक दमचेदार महामुकाबला इथे पाहायला मिळतोय सर्वांच्या नजरा क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे मैदानाच्या बाहेर सिंबा धमाका करतोय हा तसा धमाका मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही रायडरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय इथे घेतला गेला टाइम ऑफ होता इथे चर्चा होईल दोन्ही संघांच्या संघ प्रशिक्षकांच्या माध्यमातून दोन्ही संघांमध्ये आतमध्ये मेहनत करणं खूप गरजेचं असतं आणि ती मेहनत करताना ही सर्व मुलं आम्हाला पाहायला मिळाली आणि खरोखर असं बरं वाटतं की जेव्हा आपलं समजून आपली स्पर्धा समजून जेव्हा मेहनत करतात ना अशी मुलं अशी या मंडळामध्ये असणं गरजेचं आहे आणि शारीरिक बनणारी भरपूर असतात परंतु मेहनत करणारी कमी असतात पण जी मेहनत करतात ना त्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी होत असते आणि या सर्वांमुळे ही स्पर्धा यशस्वी झाली जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या क्रीडांगणावरती नाही मारले ज्यांनी ज्यांनी या क्रीडांगणाची देखरेख केली ज्यांच्यामुळे क्रीडांगण सजवले गेले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या
या विजय क्रमांक 2 चढाई करण्यासाठी रोशन 4ची बचावगडी इथे पाहायला मिळेल. कॉर्नरच्या दिशेने बॅक टू टच करण्याचा प्रयत्न दोन्ही करण्याचा प्रयत्न असं पॉईंट ठरेल. यशस्वी चांगला टॅकल सिंगल पॉईंट रोटी फिरामध्ये गावकडी संघाला इथे मिळेल. चांगलं द्वंद्व आहे, चांगली लढत आहे, चांगला सामना, महामुकाबला. दोन्ही कॉर्नरच्या दिशेने रनिंग हँडल करण्याचा होईल का प्रयत्न, परंतु नाही. एक बोनस पॉईंट त्यांनी अटेन केले. रनिंग बोनस अटेन करणं ही याची खासियत आहे, याचा फुटवर्क ही याची ओळख आहे आणि ती इथे आजमावली गेली. त्याने चपळता दाखवली. रनिंग बोनस अटेन केला. विजय क्रमांक 12 तेजस पाडावे 5ची बचाव खेळी असताना सुगन पाटील लेफ्ट कॉर्नर, यश आहे राईट कॉर्नर, मंदार नाईकर सौरभ वाणीकर क्रीडांगणाच्या बाहेर. तेजस पाडावे रेड बॅलेट करून माघारी येतोय. 22 सेकंद त्याने इथे घेतली. स्वप्नील आंबेडकर आतापर्यंत 5 टॅकल ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. लाजवाब डिफेन्स ज्याच्या माध्यमातून हातातून दिसत शिकार. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि अभिषेक बच्चन ज्याप्रमाणे ऐश्वर्या रॉयला घेऊन पळाला ना त्या पद्धतीने हा पॉईंट घेऊन पळालाय. दमदार कामगिरी पाहायला मिळाली. सटवलंय, फसवलंय, बिडलाईनचा वापर केला, बिडलाईन क्रॉस करताना पाहायला मिळाला. उद्या विजय क्रमांक 5 चढाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फील्ड मिडलाईन क्रॉस करून माघारी पडते. 4ची बचाव खेळी इथे पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा वेग पाटील वन मॅन शो, वन मॅन आर्मी आणि चांगलं कॉपरेट इथे आपल्याला मिळालंय डिफेन्स कडून. 4ची बचाव खेळी एका बाजूला प्रतीक सज्ज होईल. रोशन मैदानाच्या बाहेर आहे, रोहित मैदानाच्या बाहेर, तेजस मैदानाच्या बाहेर, तिन्ही धुरंधर खेळाडू खेळाडूच्या बाहेर आहेत आणि प्रतीक आणि सुनील इथून डिफेंड मधून खेळाडूच्या आतमध्ये 2 उभरते खेळाडू आणि साईड किक, अप्रतिम साईड किक आहे. कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट. ठरवे डू और डाय आणि सुगन पाटीलच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल. स्वप्नील आंबेडकरचा टॅकल इथे फसला होता, परंतु माघारी परतत असताना सुगनने परफेक्ट टायमिंगला अँकल होल्ड करून मागे खेचलं आणि त्यामुळे रायडर इथे गाडत झाला. अप्रतिम टॅकल पुन्हा इथे चढलाय. थोडस नियंत्रण इथे त्याने गमावलं आणि 1 पॉईंट इथे भेटतो 2 सेकंदामध्ये गावकडी संघाला. मध्यंतरासाठी खेळ इथे थांबवला गेलाय. एक चुरशीचा चाललेला सामना, महामुकाबला सामन्याने होईल पुन्हा सुरुवात. वेग पाटील शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि यांच्याकडे चाललेली कुस्तीचा शेवट ऑल आउट. 3 पॉईंट इथे मिळतील 2 सेकंदामध्ये गावकडी संघाला. पॉईंट टेबल या जर्सी क्रमांक 12 चढाई करण्यासाठी इथे दाखल तेजस आहे. यानंतर रॅपिडली कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉईंट घेण्याचा प्रयत्न इथे होणं आवश्यक आहे. तो दुसऱ्या बाजूने लीड कसं मेंटेन केलं जाईल हा प्रयत्न 2 सेकंदामध्ये ते करेल का. यावेळी एकच विचार इथे आपल्याला पाहायला मिळाला की सुरुवातीपासून आक्रमण करायचं, एक लीड घ्यायचं आणि नंतर सेकंड हाफ मध्ये रिलॅक्स मध्ये खेळायचं आणि ते लीड इथे घेतलं गेले. चांगले लीड मेंटेन केलं जाते. यावेळी 2 सेकंदामध्ये गावकडी संघाकडून बेस्ट ऑफ 7 यावेळी स्क्वॉड दाखल केले गेले, ज्यामध्ये आपल्याला सुगन पाटील आणि सौरभ वाडेकर तर त्याचबरोबर वेग पाटील हे 3 धुरंधर खेळाडू या 7 स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतात. दत्ता जर पहिलीच रेड पहिल्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता. 6 पॉईंट दिले पाहायला मिळाले होते. म्हणजे आकाश तोडणकर आणि त्याच्या विरुद्ध केले गेलेले वारंवार पॉलिटिक्स आम्हाला पाहायला मिळालं. त्याने सलग पॉईंट घेतले की एका बाहेर बसवायचे. टाटा आम्हाला पटला नाही. त्यावी दोन्ही चढाई करण्यासाठी तो इथे दाखल आहे आणि अंतिम सामन्यासाठी सुगंधा इथे आणले गेले. वेग पाटीलला इथे आजमावलं जात आहे.
यश दोन्हीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही बाजूला रनिंग हँडसाठी केला गेलेला प्रयत्न. रोहित यावेळी सुपर हिट ठरणं गरजेचं असतं. रामदार नाईकर यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळी स्वप्नील आंबेडकरला यावेळी मंदार नाईकर चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिकाम्याकडे माघारी परत नाही पाहायला मिळते. करेल दोन डाय. रोहित यांनी दोन डायसाठी प्रयत्न करेल. एक पॉइंट इथे मिळतोय. सौरभ याने क्रीडांगणाच्या बाहेर. करेल मंदार नाईकर बॅक किकला करण्याचा प्रयत्न, बॅक टू टच करण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न होता, चांगला फुटवर्क होता. तेवढंच लक्षपूर्ण खेळ होता इथे पाहायला मिळाला होता. रोशन गंगेच्या माध्यमातून केला गेलेला हा अँकल होईल. रायगड दारात आणि या सहावा टॅकल स्वप्नील आंबेडकरच्या माध्यमातून. चढाईमध्ये कमाल दाखवली नाही, परंतु डिफेन्स मध्ये धमाल आणतोय जर्सी क्रमांक 16 स्वप्नील आंबेडकर. वेद पाटील मैदानामध्ये या संघासोबत जोडला गेला, त्यामुळे स्वप्नील आंबेडकर रिलॅक्स झाला आणि स्वप्नील आंबेडकरला इथे मात्र वेळ मिळाला मिळतो टॅकल करताना ते पाहायला मिळतोय. प्रति डिफेन्स स्क्वॉड आत्मवले गेले. स्वप्नील आंबेडकरच्या माध्यमातून चालाकपणा पाहायला मिळालाय. लाजवाब डिफेन्स त्याच्या माध्यमातून इथे केला गेलाय. 6 टॅकल आतापर्यंत या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला अटेन झालेले पाहायला मिळाले. आणि यावेळी वेद पाटील ग्रीड बॅलेन्स करून माघारी परततोय. तेजस दुधमापेश्वर संघासोबत जोडला गेलेला आजच्या रणजीतला हा खेळाडू जर्सी क्रमांक 12 तेजस पाडावे. यावेळी बोनससाठी खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न यश आणि सौरभ आहे आणि त्याच्या चैनच्या दिशेने चाललेली खेळी. दुसऱ्या बाजूला सुगम पाटील वेद पाटील यांची चैन कव्हर मध्ये रणजित दोरांकर स्वप्नील आंबेडकर. चढाई पूर्ण सुरक्षितपणे खेळण्यावर परत नाही तर तेजस आणि सलगच्या चढाई करताना वेद पाटील. सुरक्षितपणे खेळण्याचा विचार आहे आणि यावेळी प्रतीक आहे. प्रतीक पाडावीच्या दिशेने चाललेला खेळ होता. चढाई पुढे माघारी परतलाय आणि यावेळी तेजस 6ची बचाव करी. बोनस पॉइंट ऑन, परंतु बोनसचा इथे कोणताही प्रयत्न केला गेला नाही. चढाई पुढे माघारी मंदार आतमध्ये नाही, त्यामुळे सौरभ तिसऱ्या चढाईसाठी 2 डायसाठी गमावला जातोय. सौरभ याला तो इथे प्रयत्न करेल. कोणाच्या दिशेने चाललेली खेळी फ्रंट लॉक सुधीचा प्रतीकचा बॅक होईल आणि त्यामुळे सक्सेसफुल टॅकल. पॉइंट मिळेल दुधमापेश्वर संघाला. रिलाय होते रोहितला इथे सुपर हिट कामगिरी करायची आहे. ठरलेलं आहे रोहितच्या माध्यमातून जर इथे चांगली कामगिरी झाली 5 पॉइंटचा 5 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एखादी सुपर डुपर हिट तर इथे झाली तर मात्र मॅच ऑन होईल, त्याची ऊर्जा निर्माण होईल आणि इथे त्याची आवश्यकता आहे. पण ज्यावेळी सगळे खेळाडू चांगली कामगिरी करतात तेव्हा सगळं काही चांगलं घडतं. आणि याने कॉर्नरच्या दिशेने केला गेलेला खेळ त्यामुळे मैदानाच्या बाहेर जाईल तो सुगम पाटील. 1 पॉइंट दिला दुधमापेश्वर संघाला. रेडसाठी बॅटिट आणि यावेळी वेद पाटील चढाई करण्यासाठी. लाजवाब काही नजाकत दाखवली या
नाही 1.2 यावी प्रतीक 2-1-2 5 डिग्रीचे बोनस पॉइंट ऑफ आहे. रोहित सुपरहिट पुन्हा इथे ठरेल का? फ्लडिंग कॉर्नरला येतोय पण सुगन मैदानाच्या बाहेर आहे आणि बॅक टू जॅक लाजवाब होल्ड इथे पाहायला मिळतोय. टॅकल करेल सक्सेसफुल. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे उरलेले सर्व दिवस आमच्या जावई बापूचे म्हणजे प्रवीण तोडणकरचे. लाजवाब बॅक होईल कारण आतापर्यंत स्वप्नील आंबेडकर अटॅक करत होता आणि दुसऱ्या बाजूने चढाई करताना वेग पाटील आणि अचानक चमकला तो आमचा जावई बापू. लाजवाब पाहायला मिळाला टॅकल. अंदाज नाही करत चढाई करताना. 5ची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये बॅलेट करून माघारी परततोय. तेजस तो इथे चढाई करण्यासाठी सज्ज होईल. 6ची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये असताना यावेळी पाहूया लाईट झाला होता जरूर परंतु होल्ड करण्याचा प्रयत्न इथे कोणीच केला नाही. चढाई करून माघारी परततोय. जे फुटवर्क अपेक्षित होतं ते इथे अप अँड डाऊनचं झालं नसल्यामुळे बोनस इथे फेटाळला गेलंय. मैदानावरती सरकला होता परंतु कोणीही त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न करताना दिसला नाही. टाइम काउंटरवरती नजर ठेवून खेळण्याचा प्रयत्न चांगला केलं. चांगले डीडीचे जिंकले गेले आणि सलग तिसऱ्या पर्वामध्येही विजेता ठरवण्यासाठी केला गेलेला इरादा पक्का पाहायला मिळाला. तो तर काय आहे पुन्हा एकदा तेजस इकडे आला तो मेन नाही रेडर मेन इकडून टाकणारा मेन. येथे कॉर्नर इनच्या दिशेने मोनोसलेम करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळेल. इथे घेतला जातोय तर टाइम ऑफ दीपक आपल्या खेळाडूंची करेल इथे विश्रांती देऊन दीपकने संघ प्रशिक्षकाची भूमिका इथे स्वीकारली. पहिल्या रचनेमध्ये दिनेश बळीके यांनी भूमिका बजावली होती. सामन्याला फायनल स्पर्धेला संघाला फायनल पर्यंत आणून ठेवलं आणि त्यानंतर फायनल साठी दीपक मात्र इथे हजर झाला. त्याने जोड आहे 5चा डिफेन्स. कॉर्नरचा खेळाडू सेल्फ आउट लॉबी मध्ये दाखल. कष्टान कमावलं आणि बाटलीत गमावलं. एक पॉइंट मेहनत करून कमावले आणि इथे फुकटचे पॉइंट देऊन गमावले. 1 पॉइंट इथे मिळाला. 2 गावकरी संघाला सदैवसाठी यांनी जर्सी क्रमांक 1 जर्सी क्रमांक 5 इथे दाखल झाले. संकल्प रनिंग एंडच करण्याचा त्याचा इथे विचार निसटला होता परंतु स्वप्नील आंबेडकर सपोर्टला येतोय. टॅकल सक्सेसफुल झाले. सुगल मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट विरुद्ध पापी संघाला इथे मिळतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. 26-9 27-10 शेवटची 5 मिनिटे इथे बाकी. पॉइंट टेबल 27-10. 27 पॉइंट मध्ये दोस्ती जिल्हा गावकरी 10 पॉइंट मध्ये विरुद्ध पापेश्वर. शेवटची 5 मिनिटे इथे बाकी आहेत. नेट बॅलेन्सिंग माघारी परत नाही तुम्ही यावी तेजस कॉर्नर इनच्या दिशेने बोलत करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. शिकार तेवढा शिकारी तेवढं तरबेज आणि शिकारीच्या माध्यमातून वाघाची गेली गेलेली शिकारी ते पाहायला मिळाली. तेजस पाहायला मैदानाच्या बाहेर कम्प्लीट लाजवाब जम पाहायला मिळाली होती जरूर परंतु तेवढे तरबेज होते तिथे शिकारी. चांगला केला गेलेला टॅकल इथे पाहायला मिळालाय.
मंदा टाइगर सुपर टॅकल ऑन 4 बेस्ट ऑफ 4 खेळाडू जे आम्ही मैदानाच्या बाहेर आहेत शेवटची 4 मिनिटे बाकी टरे डू और डाय सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल इथे ऑन यावेळी रोशन लोंढेच्या दिशेने लगावली गेलेली किक यशस्वी ठरते नेट बंदा नाही करते सिंगल पॉइंट इथे मिळेल दोस्ती ठिकाणी गावकडी संघाला प्रतीक जर्सी क्रमांक 16 सोकीला मेडकर जबरदस्त डिफेन्स मध्ये दमदार खेळ त्याच्या माध्यमातून ते पाहायला मिळाले आणि तो या विचारायचा करा दोन्ही खेळाडूंनी ते गारद करेल आणि इथे एक मोहरा गारद होतोय प्रतीकला आर पार जावं लागेल शेवटची 3 मिनिटे बाकी आहेत आणि त्यानंतर केला गेलेला अटॅक रायडर गारद सिंगल पॉइंट जर्सी क्रमांक 9 सुरक्षित अशी चाललेली खेळी कोणताही मोठा प्रयत्न इथे केला जात नाहीये पकड मजबूत केली गेले सलग 3ऱ्या वर्षामध्येही आपल्या संघाला अंतिम विजेता इथे करण्याचा प्रयत्न आणि या जयसन पिरामिड भगवा चषक या भगव्या चषकावरती जर बोलबाला राहिला असेल तर दोस्ती पिरामिड गावकडी संघाचा सन 2022 अंतिम विजेता दोस्ती पिरामिड गावकडी सन 2023 अंतिम विजेता दोस्ती पिरामिड गावकडी आणि सलग 3ऱ्या वर्षी 2024 मध्ये अंतिम सामन्यामध्ये या अंतिम सामन्यावरती मजबूत पकड जिंकण्याची पाहायला मिळाला आहे तो दोस्ती पिरामिड गावकडी पहिल्या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू आणि याही सामन्यामध्ये 1 पॉइंट घेऊन इथे माघारी परततोय आणि सामना इथे समाप्त झालाय जयशाख क्रीडा मंडळ आयोजित भगवा